हो. कमालच की. कसा आहे तू? मस्त. बरं ऐक ना, मधु आणि सागर फुलान था कम्प्लीट प्रेमात आहेत एकमेकांच्या. मधु लाजायला बिजायला लागलीये, सागर जेलस वगैरे होतोय. कमाल. हे काय करतोयस तू? अगं काही नाही, एकदा फायनल लिस्ट चेक करतोय, सॅक भरतोय ना. ते दिसतंय मला, तू सॅक भरतोयस, पण का, कशासाठी? कशाने म्हणजे? ट्रेकिंगला चाललोय ना मी. काय? कधी, कुठे? हा? मनाली. कूल. हा. मनाली. खूल मनाली नाही, खुलू मनाली. सॉरी, पण मला आणखीन एक वाईट सुचलाय. हा. मनालीच चाललायस मनालीला. का चाललायस? का म्हणजे? चाललोय. मला का नाही सांगितलं? अगं अचानकच ठरलं माझं, असं काही आधी ठरवलं नव्हतं मी. उकाडा पण खूप झालाय ना इकडे. ऑफिसचे कामं? ऑफिसची कामं ते काय होतच राहतात ग. कोणी कोणासाठी थांबत नाही. मी ते अरेंज केलंय सगळं. काय यार, मला पण यायचंय. एक मिनिट. तू कुणा बरोबर चाललायस का? एकटाच चाललो. खरं सांग, कोणा बरोबर चाललायस? आई शपथ एकटाच. आय मीन सिरियसली एकटाच चाललोय, खरंच. ओम, कधीतरी एकदा चुकून आई शपथ असं म्हणून गेलं तर ठीक आहे ना, त्यात काय एवढं? ठीक आहे, चाललोय एकटा. घरी सांगितलंस? नाही, जाता आता सांगेन ना. परत कधी येणार? काही ठरवलं नाहीये, पण येईन एवढं नक्की. डोक्यातला सगळा कचरा काढून टाकायला चाललोय. आय नीड अ ब्रेक. आनंदी व्हायला चाललोय आणि पूर्णपणे आनंदी होऊन येईन. आय मिस यू यार. म्हण ना, मिस यू टू. मी तिकडे नक्कीच तुला मिस करेन, पण एवढं नाही. नॉनसेन्स. मी तुला रोज फोन करणार आहे, दर 1 तासाने. ओके, अर्ध्या तासानेच कर ना फोन. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. फोन मी इथेच ठेवून जाणार आहे. मिस कॉल्स वाढत जातील. फोनची बॅटरी गेल्यानंतर फोन बंद होईल. अगं मी फोन का घेऊन जाईन तिथे? मग काय उपयोग आहे जाण्याचा? तू मला टाळायला जातोयस, पळून जातोयस सगळ्यापासून. आनंदी व्हायला चाललोय मी. जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी. आत्ताच खरं तर आनंदी व्हायची सुरुवात झाली. मधु, आज रणजित काका आणि ईशा म्हणत होते की तुझ्यामध्ये कोणीतरी इंटरेस्टेड आहे. पण मधु, माझा त्यांच्यावर विश्वास नाही आहे. मला तुझ्याकडून ऐकायचं आहे.
अगं मधू बोल ना, मी तुझ्याशी बोलतोय. सागर अरे सॉरी, हे बघ मी तुला सांगायला पाहिजे होतं, मला मान्य आहे, पण मला वाटलं होतं आमच्यात सगळं संपलंय. सॉरी. अच्छा, म्हणजे एवढं सिरियस आहे का सगळं? सागर अरे मी सतत टाइमपास करत असते, याचा अर्थ असा नाही की मला या गोष्टींचा सिरियसनेस नाहीये. मधू तू मला आधी का नाही सांगितलंस हे? मला मान्य आहे माझी चूक झाली, पण मी सांगते ना, मला खरंच वाटलं नव्हतं आमचं परत जुळेल. मला वाटलं संपलं सगळं, पण आता जुळलंय. कोण आहे तो? ॲडम पुष्किन. ॲडम पुष्किन? मराठी आहे? तू मला इतके दिवस ओळखतोयस, माझं कुठलं तरी काम साधं असतं का? ब्रिटिशर आहे तो. स्टेफीचा चुलत भाऊ. स्टेफी कोण? स्टेफी ग्राफ. स्टेफी ग्राफ? स्टेफी ग्राफ तिचा चुलत भाऊ आहे तो. ऍक्च्युली आम्ही लंडनमध्ये सेटल होणार होतो, पण मला ऊन नाही सहन होत रे तिथलं, त्यामुळे तो आता येतोय इंडियात, मग आम्ही इथेच. मस्करी करतेस ना तू माझी? मला माहिती आहे. सागर प्लीज सांभाळ स्वतःला. सॉरी, खरंच सॉरी, आणि जमल्यास मला विसर. ऑल द बेस्ट मधू. थँक्स. अलविदा. काय अरे रंजित काका, येणार का छोटा सायंटिस्ट? किती गोड आहे तू. तुम्ही काही करायला होता मला जा. स्टेफी ग्राफ चुलत भाऊ लंडन मध्ये सायंटिस्ट. पुस्तकं वाचा जरा. हे जग खूप सुंदर आहे. तू अतिशय हुशार आणि गुणी आहेस. तुझ्या अंगात 10 हत्तींचं बळ आहे. तुझ्या चांगल्या गोष्टी सामावून घेण्याची ताकद आहे. तुला न्याय बुद्धी आहे. तुला हे असं बरंच काही आहे. म्हणजे बेसिकली तू अत्यंत हुशार आणि चांगला आहेस, किंवा हुशार आणि चांगली आहेस. चला म्हणूया. म्हणा. बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सती 14, बे 8 16, बे 9 18, बे 10 20. आता 3. 3 1 3, 3 2 6. कसं का? गंमत केली ग. हे बघ काय आहे, जर उद्या मी नसलो इथे तर माझा आवाज तुझ्यापाशी असेल. पण तुम्हाला काय होणार आहे? अगं काही होणार नाही मला काय होतंय? मला काही नाही होणार आहे. पण समजा मी असं मार्केटमध्ये वगैरे जर गेलो ना, तरी माझा आवाज तुझ्यापाशी असेल ना, म्हणून असं रेकॉर्ड करून ठेवलंय. काय गंमत आहे माहितीये ना, अभिमन्यू पोटात असताना त्यांनी जे जे ऐकलं ना ते सगळं त्याला पाठ झालं होतं. म्हणून आपल्या मुलाला असं शिकवून ठेवायचं जे जे जमतंय ते. आणि गणित फार कच्चं राहतं मुलांचं, म्हणून पाढे आले ना की गणित पक्क. पण गणितच का? मला नाही आवडत ते गणित. त्यापेक्षा आपण ना त्याला जाणता राजा ऐकवायचा का? म्हणजे आपलं बाळ ना असं शूरवीर होईल, शिवाजी महाराजांसारखं. हा, आणि पण मुलगी झाली तर माझा अशीची राणी होईल. चांगलंय. झाशीची राणी घ्या काढा. तुम्ही सकाळी सकाळी असलं काहीतरी कडू मला पाजताना मला नाही अजिबात आवडत. आपल्यासाठी नाही घेते आपण, आपल्या बाळासाठी घेतोय. हे त्याचं चांगलं आहे, त्याला काही चव लागत नाही. आणि माझं सकाळी सकाळी असं काहीतरी घाणेरडं तोंडात घालता माझ्या. असं काय ग? मी काय सारखं तुला घाणेरड खायला देतो? काय घालता? हा, मी परवापासून तुम्हाला म्हणते मला डोसे खायचे दिलेत मला डोसे. बाय आता काय सांगतो, मधूला सांगून दुसरी सुंदर डोसे करूया काय?
त्यापेक्षा मग हा काढा बरा आहे. हा चला तू काढा पी तोरे सुरू करूया चालू. हा म्हण बाबू म्हण. बे के बे बे दुने 4 बे त्रिक 6 जान जा ढूंढती फिर रही हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ. मुझको आवाज दो छुप गए ओ सनम तुम कहाँ. मैं यहाँ तुम कहाँ. मैं यहाँ. ऐ मेरे हमनशी मुझको थोड़ा चाय देशी गरम गरम थांबा. देशी पटकन कामात पटकन. आजोबा देते मी चहा पण झालाय ना तुमचा पिऊन मग परत कशाला हवाय. माझा झालाय मग हा चहा कोणाला आहे. हा मी आजीसाठी घेऊन अरे जाते. मी घेऊन जातो. मी घेऊन जाते ना. नाही नाही ते माझं काम आहे. कामात आजोबा मी काय म्हणते हा. तुम्ही थांबा ना आपण मस्त गप्पा मारू. त्या माझ्यावर थांबा. गप्पा नंतर मारू आधी चहा मी अहो, थांबा हो. मी चहा आजी. अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. नहीं 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 दिल अभी भरा नहीं दिल अभी भरा नहीं. कामात आजोबा कार्टून आहात तुम्ही खरंच. निगाहें मिलाने को जी चाहता है निरे गरे ग निरे म गम निरे ग सागा गम मधनी सा स नि नि ध ध प प ग रे सा नि ध प म ग रे सा. पुरे गोड आहे गळा तुमचा पण तुम्ही दमू पण शकते. हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही. या बसा इथे आणा होतो चहा इथे. मेरे सा ने ने तू म्हणजे अगदी टेररिस्ट आहेस. तू अजिबात माझ्या मनासारखं मला काही करून देत नाही. तुला आहे ना माझं काही कौतुकच नाहीये. हो हो तुमचं कौतुक केलं तर तुम्ही घर डोक्यावर घ्याल. आधीच्या घरात वेडी माणसं कमी नाहीयेत. तू का थांबवलंस माझं हे चांगलं सुरेल गाणं. भिंतीला तडे गेले तुमच्या गाण्याने. आता जरा गप्प बसा आणि मी काय सांगते ते ऐका. तू बोलत असताना बाकी कुणी बोलण्याचं धाडस केलंय का. बोला आपण बोला. बी सिरियस. मी कालपासून विचार करते. महत्वाची गोष्ट आहे. ईशाला सुद्धा बोलवलंय मी. तुम्ही काय बोलता ते महत्वाचंच असतं ना. बोला. अरे ईशाला येऊ दे ना. अरे मग तू माझं गाणं का थांबवलंस. कामात आपण सिनियर आहोत. मुलांनी आपल्यासारखं वागलं तर कसं दिसेल. जरा ज्येष्ठ नागरिकासारखे वागा. ज्येष्ठ नागरिक असशील ना तर ते तू आहेस मी नाही. मी अभी तो मैं जवान हूँ सागा गम मदनी सासनी निधद पप घरे. तर आता हा सेल्समन आणि मी कामात आजोबा. ओके. ते त्याला विचारत होते काय रे सेल्समन मुला तुझी ही बॅग तू कितीला आणलीस आणि कुठून आणलीस ते आधी मला सांग मग मी विकत घेईन. अरे काय संबंध काय सांगेल तो. तू शेवटी वैतागून म्हणाला प्लीज आजोबा मला घरी जाऊ द्या तुम्ही काही घेऊ नका माझ्याकडे. तुम्ही सगळे इथे बसलाय. मी तुम्हाला अख्ख्या घरभर शोधतोय. हसायला काय झालं. चहा घेणार खिकी करून हसायला काय झालं. चहा वगैरे काही नाही. एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे तुम्हाला. महत्वाचा निरोप. आणि तुम्ही हे बघ चेष्टा करू नकोस. चेष्टा केलीस तर मी घरी निघून जाईन. मग आपण फोनवर बोलू. अहो एवढं काही सिरियस होत आहे. गंमत करते तो. मी अत्यंत सिरियस माणूस आहे. मला गंमत केलेली चालत नाही. समजलं का. आजोबा खांद्यावर नागतोड आहे. कुठे बापरे, बापरे, केवढा आहे बघा. कुठे चेष्टा मधू तुला मी बाथरूम मध्ये कोंडून ठेवी ना मग काही चालणार नाही. ओके सागर येऊन सोडवेल मला. मग सागरलाही पकडून ठेवतील ते. हो ना काका.
हे तू तुझ्या सायंटिस्टला फक्त एवढंच काम दिलंस, बाथरूमची कडी घालणे आणि काढणे. हा बडबड बंद, अजिबात बंद. आता मी प्रमिलाचा एक महत्वाचा निरोप सांगणार आहे तुम्हाला, तो ऐकून ठेवा. आज ती कसली तरी मीटिंग घेणार आहे महत्वाची. ईशा पण येतीये. ईशा आली आहे. ईशा काय कसली मीटिंग बोलवली आहे? हा, मला जरा अंदाज आहे एका गोष्टीचा. मला असं वाटतंय की बहुतेक ईशा ते आणि ओम दादाचं जुळावं म्हणून कसं आजीने प्रयत्न केला होता, सगळं जुळवून आणलं होतं, तसं बहुतेक माझ्या आणि सागरसाठी प्लॅन करत असेल. झालं, स्वप्नरंजन सुरू झालं. नाही पण ईशा, तुला माहितीये का कशासाठी बोलवलं ते? आजींचा फोन आला होता मला. बघते आता आज जाऊन काय ते. ओम कुठे आहे का? अहो तो ट्रेकला गेला. पोचला बरं का ओम, त्याचा फोन आला मला. नीट पोचला. हो ना? तो ट्रेकला गेलाय. तुम्हाला सगळ्यांना माहितीये? हो का, तुम्हाला जायचं होतं? आणि मग मला कसं माहित नाही? अहो अचानक गेला तो. त्याचं असं घाईघाईत ठरलं ना, प्लॅन नव्हतं काही. बरं मी आजींना भेटते जरा आज जाऊन. हा आले. मामला गंभीर दिसतोय. अहो गंभीर आहे म्हणून तर मीटिंग बोलवली आहे ना. बरं मला सांगा, अजित कुठे आहे? ते मुंबईला गेलेत त्यांच्या केसच्या संदर्भात. सकाळीच सांगत होते ते मला. कमाल आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे पण मला कोणीच कसं काही सांगत नाही. चिल आजोबा, मी सांगते ना तुम्हाला सगळं येऊन. मग ते मात्र खरं. इथून पुढं तू मला आणि मी तुला, असंच झालंय सगळं. हो हो, तुमचं नातं अगदी घट्ट आहे, वेळा भोपळ्याचं. खरं आहे बघा. मला एक अंदाज आहे, कदाचित ओम दादाच्या बाबांना कटवण्यासाठी आजीने मीटिंग बोलवली असेल. आत्ताच कौतुक करत होतो ना तुझं, बोललीस. तू काय वेडी आहेस का? कशाला असं बोलायचं? असू शकतं ना, आपल्याला काय माहित. चला चला, फार बोलू नका. चला चला. काय तर, चला की. कमाल किस्सा आहे माझ्याकडे. आजच झालंय. अरे मी आणि सागर. हे आवरा आवरा यार, आवरा आवरा आवरायला आवर. त्याचं सागर पुराण बाज झालं. त्यांचं लवकर लग्न लावून द्या यार. तू माझा अपमान केलास रणजित काका. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मला काहीच बोलायचं नाहीये, बघून घेईन मी नंतर. ठीक आहे ठीक आहे, असू दे, लक्षात ठेवे ना. उगाच धमक्या नको दा. चालू ठेवा कीर्तन. हा, तर काय झालं, मी आणि सागर ना आज सकाळी आपल्या इथे मागे तो डोंगर आहे ना, तिकडे गेलो होतो. काय तुम्ही दोघच जण डोंगरावर गेलो होतो? अरे यार, यांचा आता कल्चरल शॉक वगैरे सुरू झाला. अगं असं लग्नाआधी डोंगरावर जायचं नसतं अगं. धना, तू पडलीयस का डोक्यावर? असं तू डोंगरावर न पडलीयस का? तू डोक्यावर पडली असेल. गप्प बसा, वाटेल ते बोलू नकोस प्रत्येक वेळेस. आता भांडू नका बायानो. बरं बाई सांग, डोंगरावर काय झालं ते सांग. अरे हो. काय झालं माहितीये, आम्ही फिरायला गेलो ना, तर सागरकडे ना तेव्हा खिशात बिस्किट्स होती, डाएट बिस्किट्स. आणि तिकडे गाढव होतं. तर त्या गाढवाला त्याने एक बिस्किट दिलं आपलं काढून. तर ते गाढव मागेच लागलं त्याच्या. पूर्ण वेळ मागे होत ते त्याच्या. तो पळत होता आणि गाढव त्याच्या मागे मागे. थांबेच ना ते गाढव. गाढव नाही, ही गाडवीण मागा लागली असेल. दुसरा अपमान. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, लक्षात ठेवा. ते सगळे ठीक आहे, पण आपण इथे कशासाठी जमलो काय कोणाला माहितीये का? कारण आजींनी बोलवलंय सगळ्यांना इथे. हो आली आली आजी आली. एक मिनिट हा, आजी सावकाश बस. सायलेन्स. कोर्ट चालू आहे. कोण ते आरोपी कोण आहे? आरोपी पाचकळपणा नको, गंभीर विषयावर बोलायचंय. ईशा, मी तुला सांगितलं ते या सगळ्यांना सांग. हो, आज खरं तर जरा गमतीशीर योग आहे. कारण ज्या दोन व्यक्तींबद्दल आपण बोलणार आहोत ते दोघेही जण आता इथे नाहीयेत. विषय तुम्हाला कळलाच असेल. विषय ओम आणि त्याच्या बाबांचा आहे. अरे यार, परत तेच. मधू, शांत बसशील? ती बोलते ना. आम्हाला असं वाटतंय की आपण
ओमच्या बाबांना आता आपल्यात सामावून घ्यायला हवं आणि ओमचं जास्तीत जास्त मतपरिवर्तन कसं होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करायला हवे. याला कुणाकुणाचं अनुमोदन आहे सांगा.